उड्या मारण्याची जी हे केली, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला की त्याला म्हणजे नगरसेवकाचे बुडबुडे फुटल्यासारखं. ते एकाला न्याय देताना एकावरती तू अन्याय करतो. मध्य सत्ता आला पाहिजे. आम्ही नगरसेवक आहोत, ते म्हणतात काय आम्ही मंच स्टाईलने हे केलं, मंच स्टाईलने वापरू, आम्ही हे करू. आम्हाला आक्रमकता. नाचता येत नाही तो अंगण वाकडं सांगणार, पण ज्याला नाचता येतं ना तो कुठेही नाचून दाखवतो. मनसे जे स्वतःला मसिया म्हणून घेतात, अनेक ठिकाणी जाणं, अनेक ठिकाणी कामामध्ये अडचणी आणणं, विधायक कामामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणं. सरळ काम होतं, आम्हीच काहीतरी करून दाखवतो असं दाखवणं. म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते वेडे आहेत आणि खूप शाणे आहेत का? मी हा केविलवाणा छोटा छोटा प्रयत्न, आता बेडू कसा आपल्या डबक्यामध्ये डरावडराव करतो तसंही डरावडराव आहे. यांनी तलाव म्हणा समुद्र यांनी पाहिलेला नाही. नमस्कार. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकींचे वारे थांबले. यामध्ये महाराष्ट्रात शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये पालघरचा समावेश देखील होता. परंतु एका बाजूला निवडणुका झाल्यानंतरही पालघरमध्ये अशी काही परिस्थिती आहे की पालघरच्या वसई विरार विभागामध्ये, जो पालघरचा एक गेम चेंजर म्हटला जातो, जिथे सर्व पक्ष जे आहेत ते इथे ठाम मांडून बसलेले आहेत. अशाच वेळी बहुजन विकास आघाडी हे वसईचं जे वर्चस्व ठेवणारा पक्ष आहे त्यांच्यावर आता मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ, काही लिंक्स जे आहेत ते फेसबुक आणि इतर माध्यमांवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी एका झोपडीवर कारवाई केली, स्वतःहून स्टंटबाजी केली आणि त्याच्यामध्ये माजी नगरसेवक अजित नाईक, ज्या विभागाचे नगरसेवक आहेत बोळींज परिसरातील, त्यांचं नाव ह्याच्यामध्ये उफाळून आलं. ते आल्यानंतर काही माध्यमांवर ते असं प्रसारित करण्यात आलं की अजित नाईक जे आहेत या झोपड्यांना अशा परवानगी देतात आणि परप्रांतीयांना अशा प्रकारे जे आहेत ते नाल्याच्या बाजूला किंवा कुठेही बसवतात. आपण यानंतर या संपूर्ण गोष्टीची शहानिशा केल्यानंतर आज आपण अजित नाईक यांच्याशी बोलायला आले आहोत. सर नमस्कार. काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप चर्चेत आहात, म्हणायला गेलं तर ही बॅड पब्लिसिटी आहे, पण तरी काय सांगाल? नाही, पब्लिसिटी बॅड आणि चांगली अशी काय नसते. जो चांगला आहे त्याला लोकांना चांगलाच दिसतो. मी प्रथम प्रवीण राऊतचे मनसे पदाधिकारी सचिव त्याचे धन्यवाद मानेन की त्याने मला लोकांसमोर आणलं. मुळात मी ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे. सोशल मीडियाचा मी वापर करत नाही. माझं काम आणि मी या लेवलला मी असतो. आमच्या वरिष्ठांचे आम्हाला खूप आशीर्वाद असतात, मिळूही शकतात, पण आम्ही स्वतःहून आशीर्वाद घ्यायला जात नाही, कारण त्यांची कृपादृष्टी आमच्यापर्यंत आहे. त्यांचं नावच इतकं मोठं आहे की मी शालेय जीवनामध्ये मुंबईला कॉलेजला वगैरे जायचो, तिथे पण त्यांचं नाव त्यांच्या नावाने आम्हाला तिथे मानसन्मान मिळायचा. मग अशा पक्षांबरोबर आम्ही काम करत असताना आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. तुम्ही पहा, माझी गाडी आहे, नगरसेवकाचं नाव नाही, आमच्या सिटीचं चिन्ह नाही, गरज नाही. आम्ही स्वतःच लोगो झाले आहेत आमच्या पक्षाचे. जो व्हिडिओ सर व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एकच मुद्दा खूप मोठा जास्त व्हायरल झाला की ज्याची झोपडी तोडली तो परप्रांतीय व्यक्ती असं म्हणत होता की मी अजित नाईकनी सांगितलं इथे झोपडी बांधायला. मॅडम कसं आहे बघा, मी एक सामान्यच व्यक्ती आहे. नगरसेवक जरी झालो, आमच्या पक्षश्रेष्ठींचे आशीर्वाद, लोकांचे आशीर्वाद, कदाचित त्याच्यात माझं काही कर्म पण असेल. या कारणामुळे मी गेली 18 वर्ष म्हणजे ग्रामपंचायतपासून आतापर्यंत आहे आणि माझ्या वॉर्डमध्ये विविध जातीची लोक आहेत आणि प्रत्येक वेळी इलेक्शन होताना 1-2 मताचा फरक यायचा. जेव्हापासून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर भरोसा टाकला, मी बहुमताने येतो. मी लोकांना काही देत नाही आणि काही द्यावं लागत नाही, पण जे एक चांगलं स्माईल, लोकांप्रती असलेला भाव, तो मला संवाद मला आधीपासून ग्राउंड लेवलला करता आला आहे आणि मी ग्राउंड लेवलला काम करत असतो. तर नाव तुम्हाला मला हे आता प्रवीण राऊतमुळे लोकांपुढे आणावं, मला केलेली गोष्ट सांगणं आवडत नाही. परंतु चहा पिण्यापासून, नाश्त्यापासून, जेवणापासून ते म्हणजे एखादं हॉटेल असेल, एखादं नाश्त्याचं ठिकाण असेल, चहाची टपरी असेल किंवा किराणा स्टोअर किंवा मेडिकल स्टोअर, या ठिकाणी खरोखर गरजवंत जातात, माझं नाव सांगतात आणि मी समोरच्याला सांगतो माझं नाव सांग, आणि नावाने त्यांचं काम होते. त्या नावामध्ये भीती नाही आहे, माझा रिस्पेक्ट आहे की त्यांचं बिल त्यांना मिळणार, समोरच्याचं काम होणार. ह्या लेवलला मी काम करतो. तर किती लोक मला भेटतात, किती भेटत नाही, आणि त्या सगळ्यांमध्ये कोणी नाव घेईल. आणि माझ्या वॉर्डमध्ये जर मी त्यांचा सेवक आहे तर ते माझीच आठवण काढणार. सेवकरूपी मी पालकत्व स्वीकारलेलं आहे, जिम्मेदारी स्वीकारली आणि त्या लोकांनी मला ती दिलेली आहे, तर ते माझं नाव घेणार आणि नाव घेत असतील. मला एक सांगा, तो 100% झोपडा वगैरे बांधणं चुकीचं आहे, पण एक तो गरीबच माणूस होता, त्याचा राहण्याचा आसरा करत होता. प्रवीण राऊतने नाला दाखवला, नाला खूप लांब आहे, तुम्ही जाऊन पहा, पण मान्य आहे नाल्याकडे नसावं, जागा सुटावी, नियोजन असावं, पाणी भरू नये, त्याच्या पाठीमागे मीच राहतो. माझं गाव आहे,
माझी जागा आहे का मला समजत नाही. नाला जेव्हा भरतो तेव्हा त्यांच्या घरात लोकांच्या पाणी जेव्हा जातो तेव्हा 10-15 दिवस त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही करतो. आणि आम्ही म्हणजे जीवदानी मंदिर ट्रस्ट सगळ्यांना देते, पण त्याच्यावरती भरपूर लोड असतो आणि त्या लोडचा वापर करावा मी इतका पण मी तसा नाही आहे. मी स्वतः इथे काय लागते डाळ खिचडीला मी स्वतः माझा कूक आहे, तो कूक बनवतो आणि इथे डाळ खिचडी आम्ही स्वतः वाटतो. सर, जे झोपडी तोडली गेली त्याच्यामध्ये त्या माणसाचं नुकसान झालं, तुम्हाला वाटत नाही का की प्रशासनाच्या हाती हे काम देऊ शकले असते ते? नाही, एक लक्षात घ्या, त्या माणसाचं नुकसान वगैरे झालं त्याची मी पाठराखण करणार नाही. तो गरीब होता आणि त्याचं खरं नुकसान झालं असेल, त्यांनी माझं नाव घेतलं, तो उद्या मला भेटला, मी त्याला शिव्या मारणार नाही किंवा ओरडणार नाही, क्या रे तूने मेरा क्यों नाम लिया, कौन था तू क्या, असं मी करणार नाही. त्याचं नुकसान झालं असेल ती माझा असा स्वभाव आहे, त्याला 2-5 हजार मी आजही मदत करेन, कारण तो कोणतरी गरीब होता. प्रवीण राऊतने का केलेल्या कामाबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही. त्याने माझं नाव जे घेतलं आणि त्याने जी केविलवाणी उड्या मारण्याची जी ही केली, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला की त्याला म्हणजे नगरसेवकाचे बुडबुडे फुटल्यासारखं त्याला वाटतंय. अरे 4 लोक तुला ओळखायला लागली, 4 लोकांना नमस्कार केला, त्या पेट्रोल पंपवर जाऊन तमाशा घातला आणि काय केलं ते एकाला न्याय देताना एकावरती तू अन्याय करतो. हे मध्यस्थता आला पाहिजे. आम्ही नगरसेवक आहोत, ते म्हणतात काय आम्ही मंच स्टाईलने हे केलं, मंच स्टाईल वापरू, आम्ही हे करू. आम्ही सत्ताधारी आहोत, बहुमताने निवडून आलेले आहोत, आम्हाला तसं करता येत नाही. आम्हाला दोन्ही बाजू पडताळून बघाव्या लागतात आणि मगच निर्णय घ्यावा लागतो. ताकद दाखवून सगळीकडे कामं नाही करता येत. प्रत्येकाच्या मनाचा एकावर अन्याय करून एखाद्याचा फायदा करणं आम्हाला जमत नाही. आम्हाला मध्य साधावा लागतो आणि त्या मध्य साधून आम्ही काम करत असतो, म्हणून आम्ही मवाळ दिसतो. असं नाही की आम्हाला आक्रमकता, नाचता येत नाही तो अंगण वाकडं सांगणार, पण ज्याला नाचता येतं ना तो कुठेही नाचून दाखवतो. मनसेच्या यापूर्वी काही अशा गोष्टी बोनींमध्ये समोर आल्या आहेत का, म्हणजे यापूर्वी? नाही, मनसेच्या मी म्हणणार नाही, पण हे असे स्वयंघोषित जे नेते झाले आहेत, मी मनसे पक्षाला मी बोलणार नाही, पण त्याचे असे जे काही कार्यकर्ते आहेत जे स्वतःला मसिहा म्हणून घेतात, अनेक ठिकाणी जाणं, अनेक ठिकाणी कामामध्ये अडचणी आणणं, विधायक कामामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणं, सरळ काम होतं आम्हीच काहीतरी करून दाखवतो असं दाखवणं, म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते वेडे आहेत आणि खूप शाणे आहेत का? हे काय वेगळे शिकून वेगळी डिग्री घेऊन आलेत का? यांना नीट बोलता येत नाही. यांचं टायपिंग बघितलं, त्यांनी लिहिलं आहे माझी नगरसेवक, माझी म्हणजे माझा, माझी कसं लिहायचं ते पहिलं त्यांनी शिकावं. असं शिकणं, मला त्यांच्यावर ताशेरे ओढायचे नाही असं तू समजून घेऊ नकोस. आणि स्वतः नगरसेवकाचे बुडबुडे फुटले आहेत ना, उभं राहून दाखव. मी तुला सांगतो, मी स्वतःची गरज नाही, आमचा भविष्याचा जो कोणी असेल माझ्या पुढे, तर मी सांगतो माझ्या 10% त्यांनी 10% माझ्या मतं त्यांनी मिळवावी. माझ्या पुढे जर उभा राहिला कधी आणि वेळ आली तर त्याने 10% मिळवावी. मी सांगेन त्याला स्वयंघोषित, त्याला मी सांगेन तू मी हरला. परंतु आमचा कोणीही उभा राहिला ना, आपा म्हणतात ना आमचे दगड उभा केला तरी निवडून येईल. आमचे दगड असामान्य नसतात. त्या दगडामध्ये त्याची क्रिएटिव्हिटी असते, त्याच्यामध्ये त्याची त्यागभावना असते, त्याची जी सामाजिक बांधिलकी सगळी आमची पक्षश्रेष्ठी आणि शिष्टमंडळ, ज्यामध्ये अजयजी पाटील आले, पंकजजी ठाकूर आले, जितूबाई शाह, अनेक असे आमचे जे शिष्टमंडळ आहेत ते प्रत्येकाची पडताळणी घेतात आणि मगच त्याला ते स्थान देतात. असं स्थान देत नाही. तो पालकत्व जरी आम्ही लोकांचे सेवक असलो तरी त्यांना पालक म्हणून आम्हाला पाठवायचं असतं आणि त्या वॉर्डचं पालकत्व आम्ही निभावू शकत असू तरच आम्हाला दिलं जातं. असाच दगड उभा केला जात नाही. एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि यांनी हा केविलवाणा छोटा प्रयत्न, आता बेडू कसा आपल्या डबक्यामध्ये डराव करतो तसंही डराव आहे. यांनी तलाव म्हणा समुद्र यांनी पाहिलेला नाही. हा विषय खूप मोठा नव्हता. जगभरात असं लोक ज्याच्याकडे जागा जमिनी नाहीत ते त्याचा आसरा शोधतात. पक्षी आपले घरटी बनवतात, तसा हा घरटी बनवण्याचा प्रयत्न आहे. कदाचित त्याला माहिती नाही कावळ्याचं घरटं वाहून जातं, तसं तुझं वाहून गेलं असतं आणि हे प्रवीण राऊतने दाखवलं. तेवढ्यासाठी आपण त्या प्रवीण राऊतचे धन्यवाद मानू. बाकी मला जो बदनाम करण्याचा त्याने प्रयत्न केला तो केविलवाणा आहे. तो मी तुम्हाला सांगतो माझ्या उंचीच्या खूप खाली आहे आणि ती उंची गाठायला त्याला वेळ लागेल. आणि त्याने जर ग्राउंड लेवलला काम केलं, या खोट्या प्रसिद्धी मिळवण्याचं नाही केलं, तर लोक त्याला ती उंची देऊ शकतात. ना की असा प्रयत्न करून याने माझीच उंची वाढली. आज आपण प्रवीण राऊत बोलतो, तो जसा माझ्या जोडीला वाढतो आहे कुठेतरी, एवढ्या लोकांपर्यंत तो माझ्यामुळे पोचतो आहे. तेवढा पण पोचण्याची त्याच्यात क्षमता नाही, एवढंच मला सांगायचं आहे.
आणि या विषयाला इथे मी पूर्णविराम करतो मॅडम. गेल्या काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ आला समोर त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं आहे ते घर तोडण्यात आलं. यामध्ये कुठेतरी एक मध्यस्थी काढून प्रशासनाला याबाबत माहिती देऊ शकले असते, परंतु अजित नाईक यांचं नाव वदवून घेतलं गेलं, त्याच्यात व्हिडिओ बनवला गेला आणि अजित नाईक या संपूर्ण गोष्टीला जबाबदार आहे असा एक सिनेरिओ बनवला गेला. आणि या संपूर्ण केविलवाण्या प्रयत्नामध्ये कुठेतरी प्रवीण राऊत यांना तर प्रसिद्धी मिळालीच, परंतु जाणता अजाणतेपणे अजित नाईक यांना देखील ते प्रसिद्धी देऊन गेले. आणि त्यावरच आज अजित नाईक यांनी माहिती दिलेली आहे. आपण जाणून घेतलं त्यांच्यावर काय म्हणणं होतं, पाहण्यासारखं असेल. याच्यावर मनसे पलटवार करते का किंवा बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक यांनी दिलेल्या माहितीनंतर ते इथेच थांबतात. धन्यवाद.